चला एका अशा वैश्विक कोड्याबद्दल बोलूया जे आपल्या विश्वाच्या पायालाच आव्हान देत आहे. एका नवीन अभ्यासानुसार आपल्या विश्वाविषयीची एक मूलभूत धारणा चुकीची असू शकते. जवळपास एका शतकापासून विश्वरचनाशास्त्र एका मुख्य कल्पनेवर उभा आहे. चला आधी तेच पाहूया. याला कॉस्मॉलॉजिकल प्रिन्सिपल म्हणतात, म्हणजे मोठ्या स्तरावर कोणतीही विशेष जागा किंवा दिशा नाही. पण या नियमाला एक अपवाद आहे जो आपल्याला माहीत आहे. हा आपल्या स्वतःच्या हालचालीमुळे आहे. हे आपल्या सूर्यमालेच्या गतीमुळे होतं. त्यामुळे ज्या दिशेने आपण जातोय तिकडचा प्रकाश थोडा उष्ण वाटतो. याला कायनेमॅटिक डायपोल म्हणतात आणि तो आपल्या स्टँडर्ड मॉडेलला अगदी बरोबर सिद्ध करतो. पण जेव्हा आपण दूरच्या आकाशगंगा मोजतो तेव्हा काय होतं? इथेच एक नवीन कोड समोर येतं. आपल्या गतीमुळे आकाशगंगांच्या संख्येतही एक डायपोल दिसायला हवा, पण इथेच एक मोठी गडबड आहे. म्हणजे रेडिओ सोर्सेसचा डायपोल अपेक्षेपेक्षा खूपच जास्त आहे. एका दिशेला जास्तच आकाशगंगा दिसत आहेत. पण हे खरं आहे का की मोजणीतच काहीतरी चूक झाली आहे? संशोधकांना आधी याची खात्री करायची होती. हेच तर आव्हान आहे, कारण आकाशात असे लाखो दूरचे स्रोत आहेत ज्यांना अचूक मोजायचे. समस्या आहे ओव्हर डिस्पर्शनची. म्हणजे कधीकधी एक मोठी आकाशगंगा अनेक लहान स्रोतांसारखी दिसते. या समस्येवर मात करण्यासाठी संशोधकांनी एक नवीन, अधिक अचूक पद्धत वापरली. मग ह्या नवीन पद्धतीने काय दिसलं? त्यांनी 3 मोठ्या रेडिओ सर्वेक्षणांचा डेटा एकत्र केला. निकाल धक्कादायक होता. डायपोल अपेक्षेपेक्षा जवळजवळ 4 पट मोठा होता. याची स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स 5.4 सिग्मा आहे. म्हणजे ही निव्वळ योगायोग असण्याची शक्यता जवळजवळ 0 आहे. हा आलेख बघा. निळा आणि नारंगी रंगातला डेटा अपेक्षित मूल्यापासून हिरवा ठिपका किती दूर आहे ते स्पष्ट दिसते. सोप्या भाषेत हा ॲक्सेस डायपोल खरा आहे. ही मोजणीतली चूक नाही तर एक पुष्टी झालेली विसंगती आहे. मग या वैश्विक कलाचं कारण काय असू शकतं? इथेच खरी उत्सुकता वाढते. काही शक्यता आहेत, जसं की अज्ञात संरचना, एक मोठा वैश्विक प्रवाह, किंवा मग विश्वच एकसारखं नाहीये. याचा अर्थ आपण विश्वाला जितकं एकसमान समजत होतो कदाचित ते तसं नाहीये. एक मोठं कोडं आपल्यासमोर आहे.